2024 एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेतील मानकरी संघ म्हणून कोणता संघ पुढे येईल आणि तेच ठरवणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे। मेगा फायनल मॅच, एका बाजूला ढोकाळी दुसऱ्या बाजूला घोडबंदर। 4 षटकांचा सामना म्हणजे 24 चेंडूंचा पहिला डाव आणि या पहिल्या डावामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न प्रथम फलंदाजी करत असताना ढोकाळी मास्टर्स संघ करेल। प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो ढोकाळी मास्टर्स, एका बाजूला सलामवीर जोडीच्या स्वरूपात दीपक पाटील तर दुसऱ्या बाजूला विक्रम। ही सलामवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली गेली आहे। तदनंतर जर पहिला षटक पाहिला तर पहिल्या षटकाची जबाबदारी मात्र गोलंदाज संदीपच्या खांद्यावरती सोपवली जाते। पॉवर प्लेचं षटक असेल, पॉवर प्ले ऑन असेल, 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। तदनंतर डीप कावू कॉर्नरला देखील एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। बाकी सर्व क्षेत्ररक्षक जर पाहिले तर 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफला तदनंतर शॉर्ट मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। तदनंतर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट कव्हरला देखील क्षेत्ररक्षक आहे। अभेद्य जाड रचलं गेले। ऑन साइडला पहिलाच बॉल जर पाहिला तर स्क्वेअर लेगला मात्र फिल्डर वेगाने येत असताना पाहायला मिळतोय। दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय देवेश आणि नितीनच्या माध्यमातून। तत्पूर्वी जर पाहिलं तर या चेंडूवरती मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या जातील। 2 धावेच्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली। धावफलकाचा श्री गणेशा या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते। चांगली कामगिरी मागील 2 सामन्यांमध्ये उत्तम मास्टर संघाने देखील केली होती, मात्र पराभव यावेळी स्वीकारावं लागलं। घोडबंदर मास्टर संघ पुढे आला आणि तदनंतर आता मात्र ढोकाळी मास्टर संघासमोर खेळत असताना या अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत। धावफलकाला सुरुवात झालेली आहे। इथून पुढे मात्र स्प्रेची आवश्यकता आहे दादा। नितीन दादा स्प्रे आणू। ओके, थँक्यू। तर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे। षटकातील पुढचा बॉल विक्रमसाठी। इथे मात्र आक्रमण केलंय। बॉल जर पाहिलं तर डीप मध्ये काऊ कॉर्नरला फिल्डर झेल सुटलाय। इथून पुढे जीवनदान आणि या जीवनदानाचा फायदा विक्रमच्या माध्यमातून उचलला जाईल काय? विक्रमचा जर उल्लेख केला तर कालच्या दिवसामध्ये काय बॅटिंग केली होती, जबरदस्त षटकार आणि चौकारांची तीजबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि त्या विक्रमचा झेल या ठिकाणी सुटला गेलाय। त्याचा फायदा या ठिकाणी उचलला जाईल काय? दीपक असेल, आता मात्र स्ट्राइक कडे बॉलर संदीप। इथे देखील आक्रमण केलंय, ड्राइव्ह केलाय, बॉलला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। 38 सर्कलच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता विक्रमच्या माध्यमातून, परंतु दीपकचा नकार आला आणि इथे कुठेतरी जर पाहिलं तर एक चांगला निर्णय दीपकने घेतला होता। कोणतीही धाव या चेंडूवरती नाही। पुढचा बॉल या षटकातील, यावेळेस जर पाहिलं तर गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं। चेंडू हवेमध्ये चांगला झेल टिपला गेलाय। आणखी पहिला धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो म्हणजेच ढोकाळी मास्टर टीमला लागलाय दीपकच्या रूपानं। फलंदाज बाद। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित पाहायला मिळतोय। अमितला मात्र पाठवलं गेले। आता मात्र या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल। इथे जर पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावरती पाठवले गेले। 3 धावा धावफलकावरती। 4 चेंडूंचा खेळ सध्याच्या स्थितीला संपला गेलाय। अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी। पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये कुठेतरी 10 पेक्षा जास्त धावा घेण्याची संधी या ठिकाणी जरूर आहे आणि ते फायदा या ठिकाणी उचलला जाईल काय? विक्रमचा जर पाहिला तर एक झेल या ठिकाणी सुटला गेलाय, म्हणजे एका जीवनदानाच्या सहाय्यानं तो सध्याच्या स्थितीला खेळतोय। आतापर्यंत नॉन स्ट्राइक एंड कडे आहे। दीपक हा फलंदाज बाद झालाय। अमितला मात्र इथून पुढे सावरावं लागेल पूर्ण खेळ।
पुढचा बॉल यावेळेस जर पाहिला तर चांगला बॉल आणि तसाच फटका देखील अफलातून पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल. 4 धाबांसाठी दर्जेदार चौकार. धन्यवाद विजय. चला वेळ आपल्याकडे कमी आहे, विनंती करतोय आपण लगेच सामना सुरूच ठेवायचा आहे. 4 धाब्याच्या मदतीने धावफलक जर पाहिला तर 7 या आकड्यावरती जवळ पोहोचलाय. शेवटचा बॉल पुन्हा एकदा शिल्लक असेल. शेवटच्या बॉलवरती देखील एखादा मोठा फटका अपेक्षित आहे. स्ट्राईककडे फलंदाज जमीत क्षमता आहे, गुणवत्ता आहे, परंतु या मैदानावरती या सामन्यामध्ये ती सिद्ध करावी लागेल. संदीपचा पुढचा बॉल इथे मात्र जर पाहिला तर धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. बॅट आणि बॉलचा देखील कुठेही संपर्क नव्हता. दरम्यान हा बॉल जर पाहिला तर निर्धाव स्वरूपात राहिला. धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलक जर पाहिला तर 7 वरती थांबला गेलाय. 7 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक फलंदाज एक मोहरा या ठिकाणी गमावलाय डोकाली मास्टर टीमनं. दीपकच्या रूपानं तो धक्का लागला होता. दरम्यान आता मात्र स्ट्राईक कडे असेल फलंदाज विक्रम, ज्याचा मागेच्या चेंडूवरती एक झेल सुटला होता आणि त्या जीवनदानाचा फायदा त्याच्या माध्यमातून उचलला जाईल काय. कालचा दिवस जर उचलून पाहिला तर अफलातून बॅटिंग मात्र केली होती विक्रमने आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याला दिला होता. आणि तोच विक्रम जर पाहिला तर पुन्हा घ्यायला हवा आणि कुठेतरी मोठ्या फटक्यांची अतिशबाजी करायला हवी. एक चांगला टार्गेट या ठिकाणी सेट करायला हवा विक्रमच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल, मेजवानी फुल टोल वसूल केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. षटकार. तुझा डोंगर किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर किती सुंदर रंगाला सजवला. देश 6 धाब्याच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. आता मात्र 13 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 13 वरती गोलंदाज अविनाश पुन्हा एकदा सज्ज होते. षटकातील पुढचा बॉल यावेळेस देखील आक्रमण केलंय. स्क्वेअर लेगला फिल्डर वेगाने बॉल वरती धावत असताना पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलला स्टॉप केलंय, पकडलं गेलंय, फिकी येईल. तत्पूर्वी मात्र 2 धाब्याची मागणी होती आणि या चेंडूवरती 2 धावा धावून पूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. अविनाश गोलंदाजी मार्गावरती विक्रमसाठी षटकातील पुढचा बॉल असेल. इथे देखील फटका चांगला आहे. आता मात्र क्षेत्र निवडलाय तो म्हणजेच लॉंग अप पट्ट्या बाहेर बॉल. 6 धाबांसाठी षटकार. आणखीन एक धमाका. आणखीन एक बिग हिट पाहायला मिळतोय. फलंदाज विक्रमच्या बॅट मधून 2 झेल सुटल्यानंतर मात्र जीवनदानाचा फायदा उचलत असताना गोलंदाज अविनाशच्या गोलंदाजीवरती वार आणि अत्याचार करत असताना त्याच्या बॅट मधून 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळालेत. आतापर्यंत धावफलक जर पाहिला तर वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलाय 21 वरती. 21 धावा धावफलकावरती. आता मात्र दिशा बदलली गेली. गोलंदाज जर पाहिला तर आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस जर पाहिलं तर डाट अपील आणि पंचांचा हात आकाशाकडे. फलंदाज बाद लेग बिफोरच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का आता मात्र लागलाय तो म्हणजेच डोकाली मास्टर टीमला. ये सोनियाचे
नांदन माझ्या बाया झालेल्या गहाण ग बाया झालेल्या गहाण म्हणतात सोनियाचा हार ग धन्यवाद विजय. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रमांक जर पाहिलं तर 4 वरती पाठवला गेलाय मिलापचा जर उल्लेख केला तर या स्पर्धेमध्ये कालच्या दिवशी तब्बल 50 धावा पूर्ण करणारा हा खेळाडू पाहायला मिळाला होता, ज्याने वैयक्तिक 50 धावा कंप्लीट केल्या होत्या. जबरदस्त फटक्यांची अतिशबाजी त्याच्या माध्यमातून झाली होती. फक्त चेंडूला हवाई फायर करण्याचं काम त्याने कालच्या दिवसामध्ये केला होता. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि इरादे स्पष्ट करत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर बॉलला पाठवलंय. 4 धाबांसाठी चौकार. धावफलक जर पाहिला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर सध्याच्या स्थितीला 25 धाबा या धावफलकावरती लागल्या गेलेत. थोडीशी घाई करायची विनंती करेन कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. 25 धाबा धावफलकावरती लागल्या गेले. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. स्ट्राईक कडे फलंदाज अमित पाहायला मिळतोय तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नितीनचा पहिला बॉल असेल अमितसाठी. किती धावा येतील या पहिल्या बॉल वरती. यावेळेस जर पाहिला तर फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न अमितने दिलाय. यावेळेस जर पाहिला तर बॉल मात्र डी फाईनला चाललाय. अजूनही क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला नाही. चेंडू भेटेपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन फसलाय. आता मात्र 27 या आकड्यावरती 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नितीन गोलंदाजी मार्ग वरती. यावेळेसचा बॉल जर पाहिला तर पंचांचा हात मात्र समांतर दिशेने होत असताना पाहायला मिळतात. अभ्यंतर स्वरूपात हा चेंडू वाईट घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून. फलंदाजाच्या अवकाशाच्या बाहेरचा हा बॉल आणि इथे मात्र गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. पुन्हा हा चेंडू फेकावा लागेल तर एका अभ्यंतर धावेची भर धावफलकावरती होईल. धावफलक जाऊन पोचलाय. आता मात्र 28 वरती 28 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता. ऑन साइडला जर पाहिला तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एकदा वेगाने पूर्ण मिसफील्ड झाली. या ठिकाणी जर पाहिलं तर उमेशच्या माध्यमातून बॅकअप चांगला दिलाय. तत्पूर्वी फक्त आणि फक्त जर पाहिलं तर एक सिंगल एका सिंगावरती या ठिकाणी समाधान मानत असताना दोन्ही फलंदाज. कारण अमितला माहिती आहे मिलाप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याच्या बॅट मधून मोठे फटके येतील. काल देखील चांगली बॅटिंग या मैदानावरती केली होती आणि त्याच कारणास्तव जितकी स्ट्राईक मिलापला असेल तितक्या धावा या ठिकाणी प्लस केल्या जातील ते त्याला माहिती आहे. आणि त्याच्या बॅट मधून ऑन साइडला आणखीन एक धमाका बॉल चालला डीप काऊ कॉर्नरला. 6 धाबांसाठी षटकार. काय पाहिजे आदेश 1 मिनिट थांबतोय कारण की शिरगावचे जे आपल्या मास्टर बी संघाचे जे सर्व खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंना विनंती सर्वांनी बरोबर आपला मंडप आहे त्या मंडपच्या डाव्या बाजूने यायचं आहेत. काही वेळामध्ये यतोची स्वागत सन्मान ते स्वागत सन्मान या ठिकाणी केले जाणार आहेत. त्यामुळे शिरगाव मास्टर बी 40+ संघाचे सर्व खेळाडू आहेत तर सर्वांना विनंती सर्वांनी मंचाच्या दिशेने लगेचच मार्गस्थ व्हायचे आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तसेच आमच्या सर्व आयोजकांना विनंती आहे बाउंड्री बंच देखील आपण या ठिकाणी पाठवून द्यायचे आहेत कारण क्रुशियल मोमेंट वरती हा सामना आहे. अंतिम सामना आहे. दरम्यान हा चेंडू जर पाहिला तर निर्धाव स्वरूपात फेकला गेला. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 35 धावा सध्याच्या स्थितीला लागल्या गेलेत. इथून पुढे जर पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉल मध्ये कुठेतरी मोठे फटके यायला हवेत. 3 ते 4 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ढोकाली मास्टर टीमला. यावेळेसचा बॉल जर पाहिला तर मात्र पूर्णपणे बीट करणार होता. डायरेक्ट हिट केलाय. काम झालाय का फिट. पंचांचा हात आकाश अगडे. फलंदाज बाद. अमितच्या खेळीचा अंत. थोडस नाराज असेल की काय केलं काय घडलं परंतु चुकीला या ठिकाणी माफी नाही. बॅक टू द पवेलियन. आणखीन एक धक्का.
काय पाहिजे बायांना मन सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार ये सोनियाचे नांगण माझ्या पाया खायल्या घाल ग पाया खायल्या घाल म्हणतात सोनियाचा हार ग डीजे काय अफलातून कामगिरी क्षेत्ररक्षण करत असताना पद्माकर तरे यांच्या माध्यमातून यंगस्टरला लाजवणारं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. काय डायरेक्ट हिट केला होता. पूर्णपणे फलंदाजाचं काम या ठिकाणी फिट केलं जात आहे. किती ऍक्टिव्ह असतील क्षेत्ररक्षक हे त्यावरून पाहायला मिळतंय. अगदी जी संधी भेटली त्या संधीचं मात्र त्वरित सोना करत असताना पाहायला मिळाला पद्माकर तरे आणि त्याच्या माध्यमातून तो डायरेक्ट हिट होता. फलंदाज बाद झाला. वय वर्ष जर पाहिलं तर तब्बल 65 वय असलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय. इथे देखील फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला डीप मिड विकेटला बॉल 6 धाबांसाठी षटकार. जरा वेळ आपल्याकडे कमी आहे. विनंती करतो लगेच सामना सुरू करायचा आहे. चला विनंती असेल आपण लगेच या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. धावफलक जर पाहिला तर धावफलकावरती धावा सध्याच्या स्थितीला 41 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. इथून पुढे 15 पेक्षा जास्त धावा जर या षटकामध्ये आल्या तर कुठेतरी एक चांगला टार्गेट सेट करण्याची ताकद ढोकाले मास्टर संघ दाखवून देईल आणि ते फटके या ठिकाणी मिलापला खेळावे लागतील. एका बाजूला कुणाल आहे ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय तर दुसऱ्या बाजूला मिलाप आहे. मिलापच्या बॅटमधून देखील जर पाहिला तर त्याने देखील या ठिकाणी एक षटकार आणि एक चौकार खेचला होता आणि तोच मिलाप पुन्हा एकदा स्ट्राईक कडे आहे. गोलंदाजी मार्ग वरती जर पाहिला तर आता मात्र दीपकला बोलवलं गेलंय. फसवी गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज आता मात्र अंतिम षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती स्वीकारत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. दीपकच्या माध्यमातून कशा रीतीने षटक या ठिकाणी फेकलं जाईल, किती धावांपर्यंत रोखलं जाईल, तर दुसऱ्या बाजूने मिलापच्या माध्यमातून या अंतिम षटकामध्ये किती धावा कुठल्या जातील हे भरपूर सारे प्रश्न आहेत आणि या सर्वांची उत्तरं शोधत असताना आता मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पाहायला मिळतोय दीपक. पहिलाच बॉल जर पाहिला तर यावेळेस पूर्णपणे बीट करणारा बॉल होता. ओव्हरपिच बॉल होता परंतु कुठेही बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अगदी जर पाहिलं तर एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपात राहिलाय. पूर्णपणे बीट झाला फलंदाज मिलाप. इथे देखील जर पाहिला तर बॅट पासून थोडंसं लांब ठेवला या बॉलला. मी आधीच म्हटलं होतं की दीपक एक फसवा गोलंदाज आहे आणि त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी साधली जाते. पूर्णपणे बीट करणारे चेंडू या ठिकाणी फेकले जातात. मिलापला या ठिकाणी फसवलं जाते. पुढचा बॉल या षटकातील मिलापसाठी पुन्हा एकदा पुढे येऊन खेळलाय. बॉल वरती प्रहार केलाय. बॉल आलाय सरळच्या रेषेमध्ये. इथे मात्र झेल टिपला गेला होता परंतु क्षेत्ररक्षक पार आलाय. षटकार आणखीन एक धमाका या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज मिलापच्या बॅट मधून आणखीन एक षटकार येतोय. असं वाटलं होतं की झेल पकडला गेलाय की काय परंतु नियंत्रण मात्र व्यवस्थित नव्हतं. झेल पकडल्यानंतर क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर गेला. इथे पुन्हा एकदा प्रहार केलाय जरूर. आता मात्र चेंडू 1 बाउन्स 4 धाबांसाठी आणखीन एक दर्जेदार. धन्यवाद दीजे. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके, षटकार आणि तदनंतर चौकार.
मिलापनं देखील या ठिकाणी कमबॅक केलाय. कालचा दिवस गाजवला होता, आजचा दिवस गाजवायचा आहे आणि तोच प्रयत्न सातत्याने केला जातोय मिलापच्या माध्यमातून. आतापर्यंत 7 चेंडूंचा सामना केलाय तर तब्बल 20 धाबांचं योगदान देत असताना स्वतः वैयक्तिक मिलाप पाहायला मिळतोय. काय बॅटिंग सुरू आहे. 7 चेंडूमध्ये 20 धाबा आतापर्यंत कुठल्या गेलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दीपक पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चेंडू जर पाहिला तर कोणतीही धाव या ठिकाणी येईल का. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद. मिलापच्या खेळीचा अंत. थोडंसं फास्ट जायचं आहे. दरम्यान शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल. पहिले 2 चेंडू दीपकचे निर्धाव होते. तदनंतरच्या 2 चेंडूंवरती एक षटकार एक चौकार आला. तदनंतरचा 5वा चेंडू जर पाहिला तर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. अजूनही शेवटचा बॉल असेल. स्ट्राईक कडे फलंदाज जर पाहिला तर कुणाल, ज्याच्या बॅट मधून मागच्या षटकातील शेवटच्या बॉलवरती षटकार आला, तिथून तो फलंदाज जर पाहिला तर नॉन स्ट्राईक एंड कडे सातत्याने 5 चेंडू राहिला आणि पुन्हा एकदा अंतिम चेंडू खेळण्याकरिता तो स्ट्राईक वरती आहे. काय घडेल या चेंडूवरती. दीपकचा पुढचा बॉल कुणाल साठी. शॉर्ट पिच बॉल. यावेळेस जर पाहिलं तर आक्रमण केलं जात होतं. एलिमिनेशन व्यवस्थित नाही. नोमॅन्स लँड मधून चेंडू उचलला गेलाय तो म्हणजेच देवेशच्या माध्यमातून. काय घडलं या ठिकाणी तर सहजरित्या या चेंडूवरती मात्र पूर्ण केल्या जातील काय फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झालाय. म्हणजे या चेंडूवरती फक्त 1 धाव मिळेल. 1च्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या जर पाहिली तर 52 या आकड्यावरती. तर 53 धाबांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय आणि या 53 धाबांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे चित्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील फेरबदल होईल. जॉईन होतील सन्माननीय धनंजयजी पाटील आणि त्यांना योग्य ती साथ देत असताना व्हॉइस ऑफ नारंगी सन्माननीय आदरणीय तुकारामजी मांडेला सर. आणि मी विनंती करतोय, आमंत्रित करतोय सन्माननीय तुकारामजी मांगेले सरांना की आपण चला विनंती असेल आपण लगेच थोडेसे घाई करायचे. ढोकाली मास्टर्स लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. घोडबंदर मास्टर्स आपण 2 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. धावफलक 52 आणि 53 धाबांचा पाठलाग करावा लागेल तो म्हणजेच घोडबंदर मास्टर टीमला. नक्कीच. आणि त्यामध्ये काही मान्यवर आपल्या व्यासपीठावरती त्यांचं आपण लगेचच यथोचित स्वागत सन्मान घेऊयात. आपल्यामध्ये उपस्थित असलेले मुकेश तिवारी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत तर त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आहेत. तो यथोचित स्वागत सन्मान आपण या मंचावरती करतोय. मी विनंती करेन मुकेश तिवारी सरांना आपण यायचं पुढे आणि सन्मान करण्यासाठी मी दीपकजी पाटील यांना विनंती करतो. आपल्या शुभ असे सन्मान केला जाईल. मुकेश तिवारी सरांचा सन्मान आहेत तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. त्यानंतर पुढचा सन्मान आहे तो मंडप डेकोरेटर्स. जे सुंदर असे मंडप ज्यांच्या माध्यमातून उभारले गेले ते प्रवीणजी पाटील आणि त्याच्या टीमचा सन्मान या मंचावरती होणार आहेत. चला प्रवीणजी पाटील आपण यायचं. मुकेश तिवारी सरांचा सन्मान होतो या ठिकाणी. त्यानंतर पुढील सन्मान आहेत प्रवीणजी पाटील यांचा सन्मान होईल. जे मंडप डेकोरेटर्स म्हणून ज्यांना आपण पाहिलं ते प्रवीणजी पाटील आहेत. याच शिरगावच्या गावातील एक व्यक्तिमत्व आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून सुंदर असं खास करून मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून उभारलं गेलेलं आहे मंडप आपण पाहत आहेत. प्रवीण पाटील यायचा पण पुढे प्रवीण पाटील यांचा सन्मान केला जाईल. मी प्रताप पाटील आणि दीपक पाटील यांना विनंती करतो आपला शुभ असे सन्मान केला जाईल. प्रवीण पाटील मंडप डेकोरेटर्स यामध्ये महत्वाची भूमिका मात्र ज्यांनी बजावलेली आहेत ते प्रवीण पाटील आहेत आणि प्रवीण पाटील यांचा सन्मान आहेत तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. त्यानंतर उत्तमचे हेमंत म्हात्रे उत्तम टीमचे हेमंतजी म्हात्रे आपण यायचं. हेमंतजी म्हात्रे आपलाही सन्मान होणार आहेत. या मंडळाचे सदस्य आहेत हेमंत म्हात्रेजी आणि हेमंतजी म्हात्रे यांचा सन्मान आहेत तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जाईल. थँक्यू प्रताप पाटील आणि दीपकजी पाटील आपण थांबायचं त्या जागी. हेमंत म्हात्रे साहेबांचा सन्मान आहेत तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहेत. उत्तमचे आहेत आणि मंडळाचे सदस्य आहेत हेमंत म्हात्रे साहेब आणि हेमंत म्हात्रे साहेबांचा सन्मान आहेत तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान आहेत
किरण मात्रे भाऊ दिनेश अट्टा च्या वतीनं पाण्याची जे बॉटलचे आपल्याला जार आहेत ते जार मात्र ज्यांच्या माध्यमातून दिले आहेत ते किरण मात्रे. थँक्यू धनंजय यांचा आवाज आपण ऐकत होता. फायनलचा मॅच आहे शिरगाव परिसर मास्टर बी संघ 40+ फायनलचा मॅच. फायनल इनिंग 53 धावांचा पाठलाग. सलामी जोडी मैदानामध्ये सज्ज संदीप मंदार. पहिले षटक हाताळण्यासाठी दीपक. क्लीन बॉल. खेळ बदललाय. सकाळपासून वेगळा होता फायनलला वेगळा. पहिल्या चेंडूवरती क्लीन बॉल. नक्कीच थांबवतो डीजेला कारण की किरण मात्रे असतील तर किरण मात्रे आपण यायचा आपला सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. भाऊ दिनेश अट्टा च्या वतीनं पाण्याची जे बॉटलचे जार आहेत त्या आपल्याला मिळाल्या होत्या त्यामुळे किरणजी मात्रे यांचा सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर जनरेटर दिल्याबद्दल पंकज वामन पाटील साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहेत. किरणजी मात्रे आपल्यापर्यंत येत आहेत. मी पंकज वामन पाटील यांना विनंती करतो आपण यायचं आहेत. जनरेटर जे दिलं त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत आणि त्याबद्दल आपला सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. किरणजी मात्रे यांचा सन्मान होतो या मुख्य मंचावरती डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब ज्यांना आपण सध्याच्या घडीला पाहतायत आणि त्यांच्या शुभ सन्मान केला जातोय. आदरणीय किरण मात्रे साहेबांचा सन्मान आहेत. हा सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. त्यानंतर जनरेटर दिल्याबद्दल पंकज वामन पाटील साहेब असतील तर आपण यायचं आहेत. आपलाही सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जॉईन आहेत तुकाराम मांगेला सर. धन्यवाद पाहुण्यांचा इथे विशेष सन्मान आणि ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे जो हातभार आहे प्रत्येकाचा हातभार आहे आणि त्यांचा सन्मान करणं एखादे कर्तव्य आहेत आणि या सर्वांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. पहिल्या चेंडूवरती विकेट. प्लेड ऑन बॅटच्या कडेला चेंडू यस्टनवरती बॅक टू बॅक. दुसरा धक्का. धक्के में धक्का दे धक्का. मिळतोय मान भोळा स्वभाव. जाईल तीत मिळतोय मान भोळा स्वभाव. रणजित किनीच गाजतय नाव आमचे दादाच गाजतय नाव. रणजित किनीच गाजतय नाव आमचे दादाच गाजतय नाव. थँक्यू रणजित किने सुद्धा रणजित किनेवरती गाणंही आलंय आणि आणखीन एक सन्मान तो सन्मान या व्यासपीठावरती होणार आहेत. डोकाले संघाचे जयदीप भोईर आपण व्यासपीठावरती आपलाही मॅच देखील होणार आहे आणि त्याच वेळेला इथे सन्मानही व्यासपीठावरती केला जाईल. ट्रिक हॅट्रिक. दुसरी हॅट्रिक ज्याच्या नावावरती एक हॅट्रिक आहे आणि दुसरी हॅट्रिक आहे. 3 विकेट. हॅलो डोकाड़ी संघ के ठाणे के डोकाड़ी संघ है उसका जो दीपक है. दीपक ने यहाँ पे हैट्रिक मारी है और अगले गेंद डालने के लिए दीपक तैयार और उसके बैटिंग करने के लिए देवेश आ रहे हैं अभी. और मंदार उसके साथ देने के लिए. दीपक की अगली गेंद डालने के लिए दीपक तैयार और बैट्समैन भी तैयार. बैट्समैन बहुत उत्साह के साथ यहाँ पे खेलने के लिए तैयार. दीपक अगली गेंद डालने के लिए तैयार. दीपक ने और ये वाइड गियर अंपायर का इशारा वाइड का. इसी के साथ स्कोर हुआ
सर नक्की तुमच्या माहितीसाठी 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 53 चा पाठलाग आहे. 53 रन करने हैं अगली टीम को और अभी खाता ही खुला है. 1 रन अभी तक हुआ है और 3 विकेट के नुकसान के बाद अगली गेंद डालने के लिए तैयार. और ये वाइड गेंद का इशारा था अंपायर का और लेग बाइस का 1 रन. इसी के साथ 2 रन और टोटल स्कोर हुआ 3 स्कोर के 3 विकेट के नुकसान पे 3 रन. बहुत ही हालत खराब है इस संघ की, घोड़बंदर संघ की, जो यहाँ पे हालत पतली करके रखी हुई है. दीपक अगली गेंद डालने के लिए फिर से तैयार है. यहाँ पे फील्ड का नजारा बहुत ही रोमांच है और उत्साह के साथ दीपक ने फील्ड में थोड़ा तब्दील किया. अगली गेंद डालने के लिए दीपक फिर से तैयार और ये उठा के खेलना चाहते थे और पीछे की साइड में केवल 4 रन के लिए और इसी के साथ स्कोर हुआ 7 रन. और दीपक थोड़े से नर्वस होते हुए उनको विकेट कीपर को समझाते हुए कि यहाँ पे आपने अच्छे से क्षेत्र रक्षण करना था और वो 4 रन जरूर बच जाने थे अपने टीम के लिए. दीपक फिर भी अगले गेंद डालने के लिए तैयार और थोड़ा फील्ड में तब्दील करते हुए यहाँ पे घोड़बंदर की टीम के लिए थोड़ा मुश्किल दिखता हुआ. घोड़बंदर की टीम यहाँ पे 3 विकेट अभी तक गंवा चुकी है और दीपक के सामना करने के लिए दीपक का सामना करेंगे, मंदार सामना करेंगे दीपक का. अगली गेंद डालने के लिए दीपक तैयार और वहां पे पुश गया गेंद को, हल्का सा 1 रन केवल मिलेगा मंदार को. इसी के साथ 1 रन के साथ ही संतुष्ट करना पड़ेगा मंदार को. यहाँ पे सूझबूझ की पारी खेलनी पड़ेगी मंदार को. इसी के साथ इस ओवर के चलते हुए स्कोर हुआ 8 रन. लास्ट गेंद अभी इस ओवर की दीपक करेंगे. दीपक हल्का सा रनअप करते हुए दीपक ने बैट्समैन को और ये वाइड गेंद दीपक की, ये और थोड़ा सा लंबा जाता हुआ. देवेश यहाँ पे अभी नए आए हुए हैं. देवेश ने अच्छी यहाँ पे पिछले मैचों में भी अच्छी बैटिंग की हुई है देवेश ने, लेकिन अभी दीपक ने यहाँ पे 3 विकेट ले चुके हैं. दीपक ने कमर तोड़ के रख दी उनकी और ये उठा के खेलना चाहते थे और ये कैच हो सकता है, लेकिन और ये कैच हो चुका है. दीपक ने एक और विकेट झटका है, पूरी कमर तोड़ के रख दी है घोड़बंदर टीम की और ये 4था विकेट, केवल 8 रन के स्कोर पे 4था विकेट गिर चुका है घोड़बंदर टीम का. यहां मायूस होते हुए मंदार वापस आते हुए अपनी बैट्स को देखते हुए कि यहाँ पे कोई चल नहीं रही इनकी और ये बहुत ही मायूस होते हुए देवेश यहाँ पे कोई टीम को योगदान दे नहीं पाए. देवेश अभी आए हुए अविनाश 4 विकेट. मी येतोय चला स्क्रीनवरती आपण आता बघू शकता सूर्यास्त जो सूर्य आहे पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय. ते आहेत आमच्या जोडीला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 4 विकेट आल्या आहेत. घोड़बंदर थोडासा टेंशन मध्ये. घोड़बंदर के लिए थोड़ा नहीं बहुत ही टेंशन में आ चुकी है. 4 विकेट उनके खो चुके हैं. अच्छे प्लेयर उनके खो चुके हैं 4 और अगली गेंद डालने के लिए अमित तैयार. अमित बढ़िया गेंद लेकिन उठा के खेलना चाहते थे, यहाँ पे रोक नहीं सके फील्डर और ये 4 रन. 4 ओवर में इनको 53 रन करना है, लेकिन शुरू से ही पारी लड़खड़ाती हुई अभी इसी के साथ 4 रन के साथ स्कोर हुआ इनका 13 रन. अभी और 2 ओवर में इनको लगभग 40 के आसपास स्कोर बनाना है, लेकिन धीमी शुरुआत. 4 विकेट खो चुके हैं. 17 बॉल और 40 रन, बहुत ही मुश्किल टारगेट, लेकिन 2020 क्रिकेट में कुछ भी असंभव नहीं है, सब संभव है. अगली गेंद डालने के लिए अमित फिर से तैयार. आमिर की 1 गेंद हो चुकी है और ये उठा के खेलना चाहते थे. ऑन साइड में यहाँ पे फील्डर तैयार. यहाँ पे केवल 1 रन की कोशिश, लेकिन दूसरा रन और ये रन आउट का चांस. अंपायर की तरफ इशारा, लेकिन अंपायर ने कोई 2 रन यहाँ पे दौड़ के ले चुके हैं और इसी रन के साथ स्कोर हुआ घोड़बंदर का 15 रन.
दूसरे ओवर की तीसरी गेंद डालने के लिए अमित तैयार। अमित यहाँ पे विकेट कीपर से कुछ बातचीत करते हुए और अगली गेंद डालने के लिए अमित तैयार। फील्डर यहाँ पे कुणाल यहाँ पे दाढ़ी को देखते हुए अगले दाढ़ी की तरफ देख रहे कुणाल और किसी के साथ इशारा कर रहे हैं कि आप यहाँ पे देखो, और उसी के साथ फील्डर को थोड़ा पीछे करते हुए फील्ड में तब्दील करते हुए अगली गेंद डालने के लिए तैयार अमित। और ये फिर से उठा के खेलना चाहते थे लेकिन बहुत ही अच्छी गेंद बीट हुए पूरी तरह से, और इसी के साथ कोई रन नहीं। दोनों बैट्समैन की आपस में तालमेल कर रहे हैं, बोल रहे हैं कि यहां से जल्द रन लेना होगा, लेकिन अमित इतने खतरनाक बॉलर है कि यहां पे हर गेंद को अलग अलग तरीके से डाल रहे ताकि रन ना दे सके। बहुत ही अच्छी तरह से सूझबूझ की तरीके से खेल रहे हैं अमित और बॉलिंग कर रहे हैं, और ये केवल यहाँ पे 2 रन लेने का चांस है, लेकिन देखना पड़ेगा कि 2 रन ले पाते या नहीं। लेकिन बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर की, और केवल 1 रन के साथ संतुष्ट करना पड़ेगा और तालियां बजनी चाहिए जोर से। 1 रन केवल, और इसी के साथ स्कोर हुआ अभी 16 रन। बहुत ही अच्छी टीम, डोकाडी टीम बहुत ही अच्छा खेल रहे हैं यहाँ पे, और कुणाल का भी अच्छा योगदान यहाँ पे। कुणाल हर बॉल पे अपने प्लेयर को संबोधित कर रहे हैं, देख रहे हैं उनको कि अच्छा यहाँ पे कम से कम रन दे सके। अगली गेंद डालने के लिए फिर से अमित तैयार। अमित यहाँ पे अपने फील्ड सजा रहे हैं ताकि कम से कम यहाँ पे रन बन सके उनकी ओवर में। अंपायर का इशारा गेंद डालने के लिए। घोड़बंदर की टीम अभी तक सवरी नहीं है, अपने दीपक ने पूरी तरह से कमर तोड़ के रखी उनकी टीम की। यहाँ पे केवल 1 रन से संतुष्ट करना पड़ेगा। ये किसी 1 रन के साथ घोड़बंदर की टीम पहुंची 17 रन, और अमित का ये बहुत ही बढ़िया ओवर यहाँ पे चलता हुआ केवल 1 रन दे रहे हैं। यहाँ पे विकेट कीपर के साथ कुछ बातचीत करते हुए अमित फील्ड में थोड़ा तब्दील। 13 बॉल में 36 रन लमसम बनाने होंगे यहाँ पे, तो यहाँ पे दारोमदार पूरा बैट्समैन के ऊपर है। यहाँ पे अगर नहीं बनाते तो यहाँ पे बहुत मायूसी छा जाएगी घोड़बंदर टीम के ऊपर, लेकिन यहाँ बॉलर भी उतनी ही अच्छी तरीके से बॉलिंग कर रहे हैं अमित, और ये उठा के खेल दिया है, लेकिन केवल 1 रन में ही मिलेगा। यहाँ पर 2 रन के लिए प्रयास कर रहे हैं, लेकिन 1 रन केवल मिला। रन आउट हो सकते हैं, चांस है, लेकिन यहाँ पे चांस गंवा दिया। यहाँ पे एक जीवन दान कह सकते हैं आप, जीवन दान मिला इनको। 2 रन नहीं हो सकते थे, लेकिन बॉलर के विकेट कीपिंग का थ्रो लग नहीं पाया और ये विकेट उड़ नहीं पाई, इस वजह से बच गए बैट्समैन। तो इसके साथ ही ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति पे 19 रन हुए। बहुत ही अच्छी शुरुआत तो नहीं कह सकते, लेकिन अभी 12 बॉल में यहाँ पे केवल 34 रन चाहिए। बहुत ही अच्छी पारी खेलना होगा। नहीं तुम्ही करा आता। अरे वाईटला प्लस 3 वाईट, 1 सिंगल, 1 चौका। संदीप 1 चौका। व्यासपीठावरती आपण शुभसन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची उपस्थिती आणि त्यांचा आवाजही आपण ऐकलाय। तर मेजर साहेब, येवले मेजर साहेब यांचा इथे शुभसन्मान आपण व्यासपीठावरती करतोय नक्कीच, कारण बघा क्रिकेटशी जोडलेलं नातं हे कायम आहे। भले आज आपल्या जे सेवा आहे ती सेवा देण्याचा प्रयत्न तुम्ही केला, पण क्रिकेटशी एक जे नातं तुम्ही जपलेलं आहेत, आणि त्या आवाजातनं प्रत्येक गोष्ट दिसत होती की भले आज वेळ कमी पुरतोय, पण जितका वेळ आपण या आजच्या दिवसामध्ये दिलाय त्याबद्दल आपलं साहेबांचा मनापासून आभार आहे। थँक्यू व्हेरी मच। आज महत्वाचा वेळ सर या आपण स्पर्धेसाठी दिलाय आणि आवाजही दिलाय। महत्वाचं आहे क्रिकेटशी जुळलेलं नातं हे कायम त्यांचं आपण पाहिलंय आणि त्यांचा आवाज आपण ऐकलं होता। येवले साहेबांचं इथे मनापासून आभार आहे। महत्वाचा वेळ आपण या आगरी कोळी मास्टर चषकासाठी दिलाय सर, थँक्यू व्हेरी मच, कारण महत्वाचा वेळ आपण दिलाय। मॅचच्या दिशेने जाऊया। 10 चेंडूचा खेळ आहे, 30 धावांची आवश्यकता आहे,
ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करत होता, चेंडू जबरदस्त फील्ड केला जाईल, लॉंग ऑफला फील्ड करतोय. त्यानंतर अजून एक पण एक सन्मान करणार होता लोकरे साहेब, हे सुद्धा उपस्थित आहे, त्यांचा इथं सन्मान, लोकरे साहेबांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. आणि त्यांनी आज पाहायचंय असा वेळ या स्पर्धेसाठी दिलाय आणि त्यांचाही पण शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. लोकरे साहेब आहेत, त्यांचा इथे व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. मायची उबदार अशी शाल आणि पुष्पगुच्छ या स्पर्धेची एक आठवण आपल्या जवळ राहावी या निमित्तानं आपण हा सन्मान व्यासपीठावरती करतोय. सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण हा सन्मान लोकरे साहेबांचा देखील करतोय. धन्यवाद सर. आज महत्वाचा वेळ आपण या आजच्या फायनल डेच्या दिवशी आपण दिलाय, त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहे. फायनलचा मॅच 8 चेंडूचा खेळ आहे. 8 चेंडू मध्ये इथून आपण जर पाहिलं 27 धावा, 8 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. बॅक टू द बॉलर खेळला होता, झेल नाही झालाय पण धावाच्या स्वरूपात काय आज जर पाहिलं तर डोकाळे टीम ना कालचा दिवसही गाजवला आणि आताही ते फायनलच्या जवळ चाललेत. नक्कीच. आणि मॅचही महत्वाचं सध्याच्या घडीला पण थँक्यू सो मच एवढे सर आपण आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. आणि आपणही समालोचन करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न केला त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि त्यांचाही आवाज आज आपण ऐकला त्याबद्दल सर आपलेही मनापासून आभार आहेत. मॅचच्या दिशेने आपण जातोय जिथे आता मॅच मध्ये तेवढी काही मजा राहिली का नाही राहिली ह्याची चर्चा सध्या आहे, कारण की टार्गेट 53 धावांचं होतं आणि 53 धावांचा पाठलाग करताना मैदानावरती रन आहेत 26 धावा धावफलकावरती लगावले. 27 अजूनही करायचं आहे. 7 चेंडूचा खेळ आहे. 27 पण क्रिकेटमध्ये असं घडतं मध्ये कधी कधी की सकाळपासून चांगला खेळ केलाय पण एक चांगला फटका, एक चांगला स्ट्रोक, एक चांगला फटका मॅच मध्ये घेऊन लॉंगॉनच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धावे चेंडूवरती पूर्ण 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 27, 27, 6-26 एक मॅच झाला या मैदानावरती. 6-22 मॅच याच्या अगोदर आपण पाहिलाय, आता 6-26 आहे. हे गाणं ऐकूया आणि फायनलचा मॅच, फायनल ओव्हर कोण जिंकतोय. आणि एक सन्मान आपण या व्यासपीठावरती घेणार आहोत. आपले आगरी सुपुत्र आहेत, आपले आगरी कोळी समाजातील एक व्यक्तिमत्व आहेत. आज महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार ज्यांना मिळाला, क्रीडा रत्न श्री जयदीप हनुमान भोईर यांनाही आपण पाहिलेलं आहे. आर्मीतून राष्ट्रीय बॉक्सर नाही राष्ट्रीय बॉक्सर व शूटर व आपण पाहिलं नॅशनल सिलेक्टर. त्यानंतर बॉलिवूडच्या तुफान सिनेमामध्ये आपण ज्यांना पाहिलं ते खास करून जयदीपजी भोईर डोकाळे गावचे आज नाही उपस्थित, परंतु त्यांचं पुण्याच्या मंडळाच्या वतीने मी मनापासून शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. पुढचा बॉल, यावेळचा बॉल हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला क्षेत्ररक्षक. धावल्यात बॉलवरती परंतु अडवेल काय तर नाही अडवणार, चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिल्टील रन 4 चौकार. जाईल तिथं मिळतोय मान भोळा सोबा. रणजित किनीचा गाजतय क्रिकेटचा खेळ असा आहे ना, क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येणार नाही. सरड्यापेक्षा वेगाने बदलणार, रंग बदलणारा हा खेळ आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आहे, या चौकाराचं समीकरण आलं. 5 चेंडूचा खेळ आहे, इथून 22 धावा अजूनही करायचे आहेत. 5 चेंडूचा खेळ आहे, 22 धावांची आवश्यकता आहे. पहिली टॉप ऑर्डर कोलॅप्स झाले, टॉप ऑर्डर नाही चाललंय, पण खाली बॅट्समन आहेत अविनाश जो स्ट्रायकर आहे. 5-22 मॅच. ऑफस्टमच्या बाहेर चांगली गोलंदाजी, थोडासा उसळी संधी आहेत गोलंदाजीसाठी आणि डॉट बॉल. 4 चेंडू 22 धावा. 4 मध्ये 22 ची गरज आहे. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 22 धावेची गरज आहे. महत्वाचा मॅच आहे. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, उकच्या पटक्यामध्ये करायचं होतं कन्वर्ट, परंतु वेगवान बॉल बॉडीवरती अगदी वेगाने चेंडू मात्र ब्रश होताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती येत असताना आपण पाहतायत धावफलकावरती धावा संघाच्या मात्र रोखल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. आता सेलिब्रेशन मला मूड आहे, कारण 3 निघाल डिलिव्हरी, 3 वैद्य चेंडू हाताळायचे आहेत आणि डोकाळे टीम कालचा दिवसही त्याने गाजवला. आजचा फायनलचा मॅच
चांगला स्कोर ज्यावेळेला संधी मिळालेली त्यांना, कारण टॉस महत्वाचा होता, संध्याकाळचं सत्र होतं. ओ डायरेक्ट नेम. बऱ्याच जण सांगायचे ढोकाळीचे की याचा काही नेम नाही, पण त्याचा नेम बघितलाय आणि तो नेम डायरेक्ट हिट. आणि जी माहिती आपल्यापर्यंत आली आहे की त्यांचं वय 50 आहे, 50 आहे. वयावरती जाऊ नका, एज इज ओनली नंबर. काय नेम साधलाय, डायरेक्ट हिट आणि इथून फलंदाज बाद झालाय. कौशल रमाकांत गावडे आणि त्यांच्या जोडीला बगडूभाई यांचा सन्मान आपण करूयात, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाण्यासाठी स्पॉन्सर आलेले आहेत. पाण्याचे जे बॉटल आहेत त्या ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत. कौशलजी गावडे आपण यायचं आणि बगडूभाई आपणही पुढे यायचं. आपलाही सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्मान चिन्ह या ठिकाणी मी किरणजी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. सन्मान केला जातो कौशलजी आणि त्यानंतर बगडूभाई यांचा सन्मान आहेत. स्पर्धेसाठी पाण्याच्या बॉटल आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दिल्या गेल्यात, त्यांचा हा स्वागत सन्मान सध्या मंचावरती केला जातोय. थँक्यू, मनापासून आपले आभार असणार आहेत. जाऊयात माझ्या दिशेने. फायनलचा मॅच, फायनल ओव्हर, फायनल बॉल आणि या शिरगाव परिसर मास्टर बी संघ 40+ टुर्नामेंट जिंकले. टीम ढोकाळी. ढोकाळीच्या संघाने विजय पटकावले. अभिनंदन टीम ढोकाळी. थँक्यू. कमिटी मेंबरला विनंती आहे, आपण चेअर आहेत ज्या खुर्च्या आहेत सगळ्या समोरच्या दिशेने घेऊन यायचे आहेत. कमिटी मेंबर शिरगाव परिसर मास्टर्स. चला शिरगावचे मास्टर जे खेळाडू